नमस्कार, आज आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नेहमीप्रमाणेच तुमच्या भरपूर पैशांची बचत होईल आणि अवघड किचकट कामे सोपी होतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर इथे आपली पहिली टिप आहे आपल्या सर्वांच्या घरी असणाऱ्या एका वस्तूसाठी, ती म्हणजे की कांदा। कारण की आजकाल बाजारामध्ये स्वस्त कांदा झालेला आहे। आपण भरपूर कांदे घरामध्ये आणून ठेवतो आणि कांदा जर जास्त तुम्ही आणून ठेवला तर पाहिला असेल बऱ्याच वेळा तो उगवतो आणि लवकरच खराब होतो। कारण की कांदा उगवायला लागला की आतमधून नासायला लागतो आणि यामुळे आपण जो स्वस्तात कांदा आणलेला असतो, एकतर पैसे पण वाचत नाही, त्यासोबतच सारखं आपल्याला ते कांदे स्वच्छ करून बाजूला काढावे लागतात, काम वाढतं। तर असं होऊ नये त्यासाठी एक छोटंसं काम करा, जेणेकरून तुम्ही जर भरपूर कांदे आणून ठेवले असतील किंवा कुठे बाहेरगावी जायचं असेल, कांदे खराब होऊ नयेत असं वाटत असेल तर त्याचा वरचा भाग हे काढून टाका। म्हणजे त्याची जी मुळं असतात ती आपल्याला अशी काढायची आहेत। असं केल्यामुळे आपला जो कांदा आहे तो अजिबात उगवत नाही। अगदी तुम्ही जर भरपूर कांदे आणून ठेवले असतील तर त्यांना देखील अशा प्रकारे जर स्टोअर करून ठेवलं तर नक्कीच तुम्हाला भरपूर दिवस कांद्याचा वापर करता येईल आणि कांदा लवकर खराब होणार नाही। त्यासोबतच थोडी हवा खेळती ज्या ठिकाणी घरामध्ये राहते त्या ठिकाणी कांदा ठेवा स्टोअर करून, जेणेकरून लवकर तो खराब होत नाही। कारण की बंद जागेमध्ये ठेवला तर खूप जास्त लवकरच तो खराब होतो। यानंतरची आपली टिप आहे डाळ आणि तांदूळ भरपूर दिवस टिकून ठेवण्यासाठी। कारण की डाळ तांदूळ आपण भरपूर आणतो आणि त्यामध्ये किडे लागतात, जाळी पडते। तर असं होऊ नये यासाठी छोटंसं काम करा आणि त्यासोबतच आपल्या डाळ आणि तांदूळ खराबही होणार नाहीत आणि हे जेव्हा आपण शिजवू बनवू त्यावेळेस यामधून खूप छान सुगंध देखील येईल। तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एखादा टिश्यू पेपर। तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसेल तुम्ही एखादा पातळ कॉटनचा स्वच्छ कपडा देखील घेऊ शकता। इथे आपल्याला लागणार आहे कसुरी मेथी, जी की आपल्याला किराणा दुकानामध्ये अगदी स्वस्तात मिळते आणि प्रत्येकाच्याच घरी असते। कारण की भाजीमध्ये टाकल्यानंतर खूप छान चव येते आणि खूप छान वास देखील येतो याचा। तर इथे मी टिश्यू पेपरवरती थोडीशी कसुरी मेथी टाकून चोळून घेत आहे, जेणेकरून चोळल्यानंतर याचा सुगंध अजूनच छान येतो। वाळलेली कसुरी मेथी प्रॉपर आपल्याला घ्यायची आहे आणि यामध्ये अशा प्रकारे गुंडाळून ठेवायची आहे। जर तुम्ही कपडा घेत असाल तर कपड्याचं एक छोटंसं गाठोडं तयार करा आणि जाळीदार कपडा घ्या, जेणेकरून त्यामधून वास येईल। आणि एखादा जर पेपर वापरत असाल तर पेपरवरती जाड पेपर असेल तर छिद्र पाडा, जेणेकरून यामधून वास येत राहील। यामुळे आपले डाळ तांदूळ शिजल्यानंतर खूप छान त्याचा वास येतो, टेस्ट येतो, त्यासोबतच यामध्ये किडा लागत नाही। यानंतरची आपली टिप आहे कारल्यासाठी। भरली कारली भरपूर जणांना आवडतात, आपण बनवतो, पण बऱ्याच वेळा एक थोडीशी चूक होते किंवा जास्त यामध्ये चूक अशी होते की यामधील जर बी एखाद्या भाजीमध्ये गेलं तर ते कडवटपणा भाजीला थोडाफार येतो किंवा जर आपण याला बी काढायला घेतलं तर यामध्ये भरपूर वेळ जातो। पण अशी एक तुम्हाला ट्रिक मी सांगणार आहे, जेणेकरून यामधील पूर्ण तुम्ही बी देखील काढू शकाल आणि भरली कारली बनवायची असतील तर तुम्हाला यामध्ये छान मसाला देखील भरता येईल। आणि त्यासोबतच तुम्ही जर इथे रिंग अशा याच्या बनवून तोंडी लावण्यासाठी बनवत असाल तर ते देखील तुम्हाला कट करायला सोपं जाईल। तर इथे आपल्याला चाकूच्या मदतीने अशा प्रकारे गोल आतमध्ये चाकू फिरवून घ्यायचा आहे, ज्यामुळे काय होतं व्यवस्थित पूर्ण बी निघतं, अगदी यामध्ये जास्त वेळ जात नाही आणि भरली कारल्यासाठी अगदी यामध्ये पोकळ अशी जागा तयार होते। त्यासोबतच तुम्हाला जर याच्या रिंग बनवायच्या असतील तर त्या देखील सहज तुम्हाला कट करता येतात। एका कारल्याचे 2 तुकडे करा आणि या पद्धतीने आतमध्ये याला असं काढून टाका, जेणेकरून तुम्हाला भाजी बनवायला सोपं जाईल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। पाहू शकता की ते सहज आपण चाकूच्या मदतीने हे काढलेलं आहे। एखादा जर छोटा चमचा असेल तर त्याने देखील तुम्ही हे काम करू शकता। आणि रिंग बनवायचे असतील तर याला कट करायला देखील खूप सोपं जातं आणि पातळ आपण याला असं सहज कट करू शकतो आणि पूर्ण अशा रिंग व्यवस्थित निघतात। यानंतरची आपली टिप आहे ग्रीन टी साठी। आता बरेच जण ग्रीन टी घेतात आणि ग्रीन टीचं हे जे पॅकेट असतं, जर तुम्ही मोकळी ग्रीन टी वापरत असाल किंवा अशा प्रकारच्या बॅग वापरत असाल तर दोन्हीसाठी तुम्हाला ही टिप खूप कामी येणार आहे। वापरलेल्या ग्रीन टीचे भरपूर रियूज आहेत, याच्या भरपूर ठिकाणी तुम्हाला घरामध्ये वापर करता येईल। जसं की आता ह्या पूर्ण आतमधील मसाला वाळवायचा आणि हा आपण घरामध्ये कुठे जरी ठेवला तर तिथून पूर्णपणे बॅड स्मेल निघून जाते। त्यासोबतच आता हा ओलसर असतानाच आपण चेहऱ्यावरती देखील फेस पॅक सारखं लावू शकतो, ज्यामुळे आपला चेहरा खूप छान टवटवीत होतो। आणि त्यासोबतच तुम्हाला जर घरामध्ये प्लांटसाठी एखादं खत हवं असेल तर विकत घेण्यापेक्षा ही ग्रीन टी किंवा चहा पावडर वापरलेली स्वच्छ धुवून तुम्ही हे पाणी त्या आपल्या रोपांना टाका, खूप छान हे खत एक प्रकारचं होतं। त्यासोबतच चहा पावडर वापरत असाल तर चहा पावडर धुवून घ्यायची आहे। ग्रीन टी मध्ये साखर किंवा इतर काही दूध नसतं, त्यामुळे ती तशीच जरी टाकली तरी चालेल। यानंतरची टिप आहे मुंग्यांसाठी। आता उन्हाळ्यामध्ये खूप जास्त मुंग्या होतात आणि त्यांचा दिवसेंदिवस त्रास वाढत जातो। लाल मुंग्या असो किंवा काळ्या मुंग्या, अगदी एखाद्या वस्तूला झाल्या की काढायला खूप वेळ जातो आणि इथे यांना जर घालवायचं असेल तर केमिकल न वापरता घरातील हळद वापरा। हळद थोडीशी घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं
टाकायचं आहे। आता हे हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जिथे तुम्हाला मुंग्या येऊ द्यायच्या नाही त्या ठिकाणी हे पावडर टाका। तुम्ही पाहाल एकही मुंगी त्या जागी येत नाही। अगदी पोळ्या डब्या जे असतात त्यांच्या अवतीभोवती म्हणा किंवा एखादा पदार्थ ज्याला तुम्हाला मुंग्या होऊ द्यायच्या नाही त्या ठिकाणी असं टाकून ठेवा बेडच्या आजूबाजूला, अजिबात एकही मुंगी दिसत नाही। लवकरच ट्राय करा आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या एखाद्या प्लास्टिकच्या डब्यासाठी किंवा वाटाण्याच्या शेंगांसाठी। आता वाटाण्याच्या शेंगा थोड्याशा मार्केटमध्ये संपत आलेल्या आहेत। आपण बऱ्याच वाटाण्याच्या शेंगा घरी आणतो, पण त्याला जर तुम्ही भरपूर असं काढून सोलून ठेवलं तर वेळही वाचतो आणि अशा प्रकारचे जे डबे असतात यामध्ये हे भरपूर दिवस व्यवस्थित फ्रेश राहतात। डब्यांचा देखील रियूज होतो आणि वेगळे असे कंटेनर घ्यायची गरज पडत नाही। यानंतरची आपली टीप आहे सुई दोऱ्यासाठी। आता वृद्ध काळामुळे म्हणा किंवा काही असं आजकाल बऱ्याच जणांना दिसायला थोडा त्रास असतो, चष्मा लागतो, तर त्यामुळे सुईमध्ये दोरा होणे खूप जास्त अवघड काम, किचकट काम वाटतं। बाजारामध्ये यासाठी वेगवेगळे टूल उपलब्ध आहेत, पण प्रत्येकाजवळच ती सुविधा असेल की नाही सांगता येत नाही, भेटतील का नाही सांगता येत नाही, त्यासोबतच खर्चही वाढतो। त्यापेक्षा घरच्या घरी एक असं छोटंसं टूल तयार करा जेणेकरून अगदी छोट्यातल्या छोट्या सुईमध्ये देखील तुम्ही सहज दोरा ओढू शकाल। अगदी वयामानानुसार नजर तुमची कमी झाली असेल किंवा तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम असेल तरीही तुम्हाला हे छान व्यवस्थित काम करता येईल, यामध्ये जास्त वेळही जाणार नाही। तर इथे आपल्याला लागणार आहे झाडूची एक छोटीशी काडी, बारीक काडी घ्या, सर्वात बारीक काडी घ्यायची आहे। किंवा तुमच्याकडे जर झाडूची काडी तुम्हाला बारीक भेटत नसेल तर तुम्ही एखादी प्लास्टिकची बारीक काडी घेऊ शकता झाडूची, ती देखील वापरायला खूप सोपी जाते आणि भरपूर दिवस टिकते। तर इथे पाहू शकता मी अशी झाडूची बारीक काडी घेतलेली आहे आणि थोडी मोठी होती तर त्याला मी तोडून असं पातळ केलेलं आहे, बारीक हवी आहे जेणेकरून काय होईल छोट्या सुईमध्ये देखील आपल्याला दोरा होता येईल। तर इथे ही जी आपण छोटीशी काडी काढून घेतली आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि समोरून असं आपण याला टोकदार करणार आहोत। अगदी हाताने दाबून याला असा कोन तयार करा आणि त्यानंतर इथे आपल्याला घ्यायची आहे काटेपिन। काटेपिन एक प्रत्येकाच्याच घरी असणारी वस्तू आहे, घरामध्ये इकडे तिकडे पडून असते, थोडीफार खराब झालेली काटेपिन देखील तुम्ही वापरू शकता आणि याला ठेवायला गेलात तर अगदी कुठेही हे सहज तुम्हाला ठेवता येईल, जास्त जागाही लागणार नाही आणि आपलं दररोजचं काम सोपं होईल। तर या छोट्याशा ज्या काडीला आपण अशा प्रकारे आकार दिला होता ती आपल्याला काटेपिन वरती ठेवायची आहे आणि इथे चिकटपट्टीने आपण याला व्यवस्थित यावरती असं लावून घेणार आहोत। ट्रान्सपरंट चिकटपट्टी लावली तरी चालेल। आता पाहू शकता हे असं टोकदार तयार झालेला आहे समोरचा भाग। जेवढा समोरचा भाग टोकदार पातळ असेल तेवढ्या बारीक सुईमध्ये तुम्हाला दोरा ओढता येईल आणि यामध्ये तुम्ही स्पेस पाहू शकता, अगदी खूप मोठा आहे। तर नजर कमजोर जरी असली, कमी दिसत असलं तरी आपण सहज यामध्ये दोरा घालू शकतो। तर पहिला आपल्याला इथे सुई अशा प्रकारे घालून घ्यायची आहे, अगदी सहज जाते। त्यानंतर दोरा घालायचा आणि आपोआप आपल्या सुईमध्ये दोरा जातो, अजिबात आपल्याला सुईमध्ये दोरा घालायची गरज पडत नाही। तर पाहू शकता दोरा घातल्यानंतर सुई फक्त आपल्याला अशी ओढायची आहे। नक्कीच यामुळे तुम्हाला भरपूर मदत होईल। आजच ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। धन्यवाद।